मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज माझ्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झाले मैत्रिणींनो। मी आजच्या दिवशी माझं चॅनल चालू केलं होतं। ज्यावेळेस पहिला व्हिडिओ टाकला होता मी गणपतीचा आणि गौरीचा, तर माझ्या ज्या व्हिडिओला तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिला, असंच मला प्रतिसाद देत राहा। माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर आज बघता बघता गणपतीला 10 दिवस होऊन गेले। आता गणपती महाराज परतण्याची वेळ झालेली आहे। तर आज आपण नैवेद्याविषयी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे की गणपती महाराजांना कशा प्रकारे नैवेद्य दाखवला जातो। अनेक प्रांतात वेगवेगळ्या तऱ्हेने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेने नैवेद्य दाखवला जातो। तर मी जिथे विदर्भात राहते, अकोला जिल्ह्यामध्ये, तिथे कशा प्रकारे नैवेद्य दाखवला जातो गणपतीला ते मी सांगत आहे। तर चला मग आता नैवेद्यामध्ये आपल्याला गणपतीला जेव्हा नैवेद्य तुम्ही अर्पण करता त्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे साहित्य आपल्याला पदार्थ लागणार आहेत ते तुम्हाला मी सांगते। चला तर मग आता नैवेद्य बघूया आपल्याला काय काय लागणार आहे ते। बघा मैत्रिणी, नैवेद्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोदक लागतील। गणपतीचा नैवेद्य म्हणजे मोदकाशिवाय गणपतीचे नैवेद्य पूर्ण होऊ शकत नाही। त्याच्यावर तुम्हाला एक हराळची काळी ठेवून द्यायची आणि गणपतीसमोर मोदक। त्यानंतर बघू शकता मैत्रिणींना, तुम्हाला आपल्याला गणपतीसाठी 21 किंवा 11 वर तुम्हाला गणपतीचा नैवेद्य चालतो। तर 21 तुम्हाला दिवे करावे लागतील, नाही तर 11 दिवे करायचे। तर माझा हा 11 वर आहे की जास्त वाया पण गेलं नाही पाहिजे आणि पूजा पण झाली पाहिजे, अशा तऱ्हेने मी 11 केलेलं आहे। 11 तुम्हाला करंजा लागतील, 11 अनारसे लागतील। ज्वारीची ही ज्वारीची फळं आहे, आमच्याकडे याला ज्वारीची फळं केलेली आहे आणि गव्हाची फळं केलेली आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी भात, वरण भात, त्यानंतर दही, दूध, तूप, भजे, पसमिसळची भाजी आणि पुरणपोळी, पापड। त्यानंतर तुम्हाला ही लागणार आहे ज्वारीची बनवलेली आंबील। आता आंबील हा प्रकार कुठे कुठे समजत नाही मैत्रिणींनो, तर ज्वारीची बनवलेली आंबील ती गुळासोबत खावी लागते। त्यानंतर आपण लाडू तुम्ही घरचे पण यूज करू शकता। त्यानंतर मी विकत आणलेले आहे बुंदीचे लाडू, कारण की मी घरचे लाडू जे 10 दिवस गणपती होते त्यावेळेस मी गणपतीला केले, त्यामुळे काहीतरी नवीन लाडू पाहिजे होते मला, म्हणून मी बुंदीचे लाडू आणले। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे मैत्रिणींनो एक पानाचा विडा। आता आपल्याला गणपतीची अशा प्रकारे छान अशी मांडणी करून घ्यायची आहे पानाची। छान केळीच्या पानावर मांडा किंवा ताटामध्ये मांडा, अशा प्रकारे छान मांडणी करायची आणि आपल्याला आरती करायची आहे। बघा मैत्रिणींनो, आता आपलं पूर्ण ताट आपण जे सजवलेलं आहे देवासाठी छान सुंदर प्रकारे, त्यावर आपल्याला तुळशीपत्र हे वर्ज्य आहे। गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीपत्र वर्ज्य असल्यामुळे तुम्हाला मैत्रिणींनो एक तुम्हाला हराळीची काळी ठेवायची आहे की जेणेकरून गणपती महाराज तो महाप्रसाद ग्रहण करतील। तर बघा मैत्रिणींनो, या सर्व पदार्थात हे 21 पदार्थ थोडे जास्त झालेले आहे, पण शक्यतो हे 21च झालेले पदार्थ आहेत। तर 21 पदार्थांचा हा तुम्हाला नैवेद्य करावा लागेल। जेही तुम्हाला येतील, उकडीचे मोदक किंवा जशा प्रकारचे मोदक येतील तशा प्रकारचे तुम्हाला मोदक, अशा प्रकारचे तुम्हाला 21 प्रकारचा आपल्याला नैवेद्य करायचा आहे गणपतीला। तर आपण ही हराळीची काळी ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे गणपती महाराज आहेत ते प्रसाद ग्रहण करतील। तर हे जे ब्रह्मभोजन आपण तयार केलेलं आहे गणपतीसाठी, तर ते गणपती महाराज जेणेकरून स्वीकार करतील। बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला मी कशा प्रकारे नैवेद्य दाखवते ते तुम्हाला सांगते। कोणी छोट्या ताटामध्ये पण तो पण गणपती महाराज ग्रहणच करतात। तुम्ही तुमची फक्त मनाची इच्छा आहे ती एकदम चांगली आणि चांगल्या मनोभावेने तुम्ही चटणी आणि पोळी दाखवली तरी गणपती बाप्पा ते स्वीकार करतात। तर आपल्या घरी देवाने त्यांनी दिलेल्या कृपेमुळे आपण ज्याच्यावर एवढं आयुष्य काढतो त्याच्यासाठी आज आपण पूर्ण पंचपक्वान्नाचं जेही तुम्हाला पदार्थ येत असतील ते पदार्थ आपण करायचे आणि गणपती महाराजांना भोजन करायचं। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, हा व्हिडिओ एकदम छोटासा आहे, फक्त मी एकच दाखवणार आहे तुम्हाला की विदर्भामध्ये कशा प्रकारे नैवेद्य दाखवलं जातं। तर मी माझ्या प्रकारे असा नैवेद्य मी आज बनवला आणि नंतर आरती करायची मैत्रिणींनो छान सुंदर, आणि गणपती महाराजांना असा नैवेद्य मी अर्पण केला। तर तुमची माझ्यावर अशीच साथ राहू द्या। 1 वर्ष पूर्ण झाले, आपली चांगली मैत्री जमली, त्यानंतर तुम्ही मला खूप सबस्क्राईब केलेलं आहे। तसंच माझ्या चॅनलला तुम्ही प्रतिसाद द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। नमस्कार।